नमस्कार मंडळी. काय म्हण, कांदा तिखट लागतोय आणि चहा पण साखरेचं पित आहे ना. कारण सध्या महाराष्ट्रात हे दोन विषय फार जास्त आहे. या या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगात अन्नधान्य संकट निर्माण झालंय. भारतीय कांद्याला परदेशात प्रचंड मागणी, भारतीय साखरेला पण प्रचंड मागणी. भारतीय साखरेला परदेशात विक्रमी किंमत आहे. पण सरकारने काय केलंय, आता एल निनोचा प्रादुर्भाव, त्या सरकारला महागाईची भीती वाटते. सरकारचा पैसा झाकण्यासाठी कांदा आणि साखरेला निर्यात बंदी लावली. हो, हे कराय महाराष्ट्रातले शेतकरी नाही, संबंध भारतातले शेतकरी हा कांद्याचं 4 महिन्यानं, ऊसाचं 12 महिने आठवणात कष्ट करतो. ऊस तर जवळपास 16 महिन्यांना तुटून जातो. त्याचे पैसे आता फक्त 18 महिने होतात. खत, बी बियाणे, मजुरी, त्यानंतर सगळं काही शेतकरी खर्च करतो. पण जेव्हा शेतकऱ्याच्या मालाची किंमत ठरवायची वेळ येते, म्हणजे जेव्हा हार्वेस्टिंगचा पिरियड येतो, जसं की कांद्याचा, कांदे निघाले भाव पडतात. बाहेरच्या देशात कांदे 300 रुपये किलो आहे आणि साखरेला सुद्धा परदेशात प्रचंड मागणी. पण सरकार काय करतंय, कांदा आणि साखरेला निर्यात बंदी केली. हो, साखरे आणि कांद्याच्या बाबतीत, साखरेच्या बाबतीत महाराष्ट्र तर नंबर 2चं राज्य आहे संपूर्ण भारतात. मोठ्या प्रमाणावर साखर कारखाने आणि मोठ्या प्रमाणावर साखर उत्पादन करतात. कांद्याच्या बाबतीत सुद्धा एकूण निर्यात होणाऱ्या तुलनेत जवळपास 60 ते 70% कांदा हा महाराष्ट्रातून निर्यात येतो. प्रामुख्याने नगर, नाशिक आणि इतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन केलं जातं. पण सरकार करतं काय, शेतकरी एवढा खर्च करताय, कांद्याला 70 ते 80 हजार रुपये खर्च आहे, उसाला 50 ते 60 हजार खर्च आहे. पण जेव्हा शेतकऱ्याला पैसे मिळवायची वेळ येते, तेव्हाच सरकार हे निर्यात बंदीचं अस्त्र उपसतं. आणि निर्यात बंदीच्या अस्त्राने काय होतं, आता कारखाने हे तोट्यात जाण्याची शक्यता. आधीच इथेनॉलला चालना दिली. त्यासाठी इथेनॉलसाठी काय केलं सरकारने, मागच्या वर्षी पाऊस कमी म्हणजे पावसाचा अंदाज बघून इथेनॉलकडे कमी ऊस वळवला. इथेनॉलकडे ऊस मिळवला तर इथेनॉल विकून साखर कारखान्याला ज्यादा पैसे मिळतात, बरोबर. पण सरकारने काय केलं, त्यावेळेस काय केलं सरकारने, इथेनॉलकडे कमी ऊस वळवला, जास्त प्रमाणात साखर उत्पादन केलं, जास्त प्रमाणात साखर उत्पादन झालंय. हो, महाराष्ट्रात सरप्लस साखर उत्पादन आहे. पण आता हे एल निनोच्या पार्श्वभूमीवर सरकारने अजून महागाई वाढू नये म्हणून ही निर्यात बंदी केली. म्हणजे शहरी ग्राहकांना 5 ते 10 रुपये किलो कांदा असू द्या किंवा साखर असू द्या, हे 5 ते 10 रुपये किलो स्वस्त मिळवण्यासाठी तुम्ही जे लाखोंचं उत्पादन मिळू शकतं शेतकऱ्यांना एक्सपोर्टच्या माध्यमातून, ते सरकार जवळपास शेतकऱ्यांचा हा गळा घोटतंय. हो, ते मंत्रालयात बसलेले आमदार, खासदार, मंत्री कोण असेल ते तुम्ही निवडून दिले संविधानिक पदांनी, शेतकऱ्यांची मतं घेता. शेतकरी फक्त राजकारणासाठी, तेव्हा तुम्हाला जात, धर्म, पंथ, गावकी भावकी याच्यात पाडलं जातं. एकदा निवडणूक झाली की जेव्हा तुमच्या प्रश्न मांडायची वेळ येते, संसदेत पण मांडले जात नाही. आता सगळे एवढी महागाई वाढली आहे, कांद्याचं निर्यात बंदी असल्यामुळे कांद्यालाही जास्त भाव मिळत नाही आणि साखरेला तर निर्यात बंदी टाकली सरकार. म्हणजे कांदा आणि साखर हे दोन असे पीक आहे की शेतकऱ्याच्या जीवनात आर्थिक समृद्धता आणू शकतात. शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न असतील, त्यांचं शेतीसाठी लागणारे पैसे, मुलांच्या शिक्षणासाठी लागणारे पैसे, ह्या दोन पिकातून त्यांना उपलब्ध होऊ शकतात. पण सरकार काय करतं, दरवेळेस शेतकऱ्यांचा गळा घोटतंय. हो, आणि कारण काय देतंय, महागाई फार वाढली. अहो, महागाई फार वाढली, तुम्ही पेट्रोल डिझेलचे भाव वाढवले 3-3, 5-5 रुपयाना. बाकीची महागाई बघा ना तुम्ही, कुठं कुठं वाढली. मोबाईलचे रिचार्ज वाढले 100-200 रुपयाना, पेट्रोल डिझेलचे 3-3, 5-5 रुपयाना वाढले. त्यावेळेस हा मध्यम वर्ग म्हणजे शहरी भागातली जनता त्यावेळेस निमूटपणे सहन करते. पण जेव्हा शेतकऱ्याचा विषय येतो, त्यावेळेस सगळे शेतकऱ्याला टार्गेट करतात आणि शेतकऱ्याच्या पिकाचे भाव पाडले म्हणजे महागाई कमी होईल का, असं अजिबात नाही. भारत सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आता इंधन दरवाढ झाली. त्यानंतर आता इंधन दरवाढ झाल्यानंतर बाकीच्या गोष्टी पण महागणार आहेत. जसं की तुमचं ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढल्यावर बाकीच्या वस्तू पण महागतात. सरकार या गोष्टीचा गांभीर्याने कधी विचार करणार आहे? आणि प्रत्येक वेळेस शेतकऱ्याचा बळी देण्याऐवजी सरकार या उपाययोजना का करत नाही? कारण हे कसं आहे, सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे भारताला जे हक्काचं परकीय चलन मिळवून देण्याचे 2 पिकं आहेत, कांदा आणि साखर, आणि त्याला परदेशात प्रचंड मागणी आहे. तरी हा शेतकरी हा गळा घोटता. विचार करा शेतकऱ्यांनो, तुम्ही जे आमदार, खासदार, जे संविधानिक पद निवडून दिले, ज्यावेळेस त्यांना मतं लागत होती, जात, धर्म, पंथ तुमच्यात काय फूट पाडून निवडून आले. आता जेव्हा तुमचा विषय येतो, तुम्हाला पैसे मिळवून द्यायचा विषय, त्यावेळेस गप्प बसता, सरसकट निर्यात बंदी लावता. विचार करा शेतकऱ्यांनो, हे कधी चालणार? तर असेच नवीन नवीन व्हिडिओ, तुमच्या काही कमेंट असेल, सजेशन असेल, असे ज्वलंत विषय महाराष्ट्रातले गाव टू ग्लोबल, जे त्याचा जागतिक घडामोडीचा तुमच्या भारतातल्या लोकांवर परिणाम होतो, सोप्या
शब्दात आपण समजावून सांगू. काही सजेशन असतील तर सांगा आणि आपलं चॅनल फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.